पहिल्यांदा खरं तर मला ढेकळवाडी माझ्या मामाचं गाव. त्या मामाच्या गावात मला गाणी म्हणायला मामाची पोरं म्हणजे आता एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल. त्या अख्ख्या गावानंच मला कलावंत बनवलं. त्यातली लहान तोर सगळी असतील माणसं माता मावल्या त्या गावानं मला खरं तर उचललं. त्या गावात असा एक काळ होता की बामण नसला तर चालेल पर दिगंबरचं गाणं असायचं. हां मग त्यात मला गाणी आवर्जून न्यायला मला यायची. पहिला गाडीचा म्हणजे सायकलचा जमाना होता. मला सायकलवर डबल शीट बसवून न्यायची पण गाणं म्हणायला लावायचीच. पण माता माऊली कधी फुकट गाणं ऐकाय नाही म्हणून गाव मामाचं मोठ्या प्रेमाचं मी अजून सुद्धा म्हणतो. हां म्हणजे सायकलीवरचा जो काळ होता त्या काळापासून तुम्ही गाताय? होय होय सायकलीवर जायचं तुम्ही? होय सायकलीवर. कुठं कुठे गेलाय सायकलीवरती? सायकलीवर तुमच्या तावशीला गेलो, महारापूरला गेलो, पुन्हा बटाणला गेलो, चिटाणला गेलो. म्हणजे असं एक खेड नाही मंगळवेढा तालुक्यातलं की तिथं ढेगासलगरला ओळखत नाहीत. आपल्या मंगळवेढा तालुक्यापुरतं तर बोलायचं झालं तालुक्यात 70-80 खेडी असतील पण तिथं दिगंबर सलगरला ओळखतील. हा बासरी वाजवतो, गाणी म्हणतो, सगळीकडे ओळखतील. मग ते सायकलीवर गेल्यानंतर कधी अडचणी आल्या होत्या का? म्हणजे एखादं लांबचं गाव आहे होय झालं का काय अडचणी? म्हणजे कधी काय बाळूमामा आणि पांडुरंगाने कधी मला अडचणी येऊ दिली नाही. म्हणजे माणसं मला भेटायची, चांगली माणसं, मोत्याची कणसं, जुनी माणसं म्हणजे मोत्याची कणसं, लळा जिवाळा लावायची. ते मन चंगा तो काटोट मी गंगा म्हणलेला, आपण चांगला असेल तर जग चांगला आहे. नाही तसं नाही म्हणत मी. अडचण म्हणजे कशी, तुम्ही एका कार्यक्रमाला जायचं, तुम्हाला कुठेतरी एखादा बोलवलं तुम्हाला, बरोबर आहे. मग तो काळ आधी कुठल्या गाड्या वगैरे नव्हत्या ना, म्हटले ना तुम्ही सायकल जायचा. सायकलवर जात असताना तुम्हाला कधी सायकल पंक्चर झाली असं काय गोष्टी पाहिजे का? नाही कधी देवाची गाणी मला जाताना म्हणजे मला असं आठवत नाही बाबा गाडी पंक्चर झाली आहे कधीच, म्हणजे मला आठवत नाही. देवान तशी आठवण मला आलीच नाही खरं तर. बरं आली अशी माझ्या ध्यानात राहिली असती पण आलीच नाही.